2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसीना काही फटका नाही असं तायवाडेंनी म्हटलंय। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यामध्ये 27 अर्ज मान्य झाले। बबनराव तायवाडेंचं असं म्हणणं आहे 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत 73 अर्जांपैकी 27 मान्य झालेले आहेत। बबनराव तायवाडेंनी सरकारी पुरावे दाखवलेले आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बबनराव तायवाडे सर। सर, तुम्ही म्हटलं होतं की ओबीसींना काहीही फटका नाही, अजूनही तुम्ही ठाम आहे याच्यावर? की सगळेच नेते म्हणतात की ओबीसीला नुकसान होईल ओबीसींचे? नाही, हे बघा, मी पहिल्या दिवशीपासनं, ज्या दिवशी हा जीआर निघाला त्या दिवशीपासनं भूमिका घेतली की या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही। मला जी माहिती मिळाली त्यानुसार तो पुरावा आमच्या प्रेक्षकांना दाखवा तुम्ही। हे पूर्ण मराठवाड्याचं चित्र आहे, कुठल्या एका जिल्ह्याचं नाही आहे, की संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झालेले आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही अर्ज आलेला नाही, जालन्यामध्ये 23 आहे, परभणीमध्ये 11 आहे, हिंगोलीमध्ये 5 आहे, नांदेडमध्ये एकही अर्ज नाही, बीडमध्ये 11 आहे, लातूरमध्ये 10 आहे आणि धाराशिवमध्ये 13 आहे। या 73 पैकी फक्त 27 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे। 46 अर्ज अजूनही प्रलंबित आहे। पण सरकारी पुरावा आहे, हा सरकारी पुरावा आहे, आम्ही कार्यालयातून घेतलेली माहिती आहे, बगर अधिकृत पुराव्याच्या आधी आम्ही बोलत नाही। आणि ज्याला कुणाला शंका असेल त्याने सुद्धा ती माहिती विभागीय आयुक्तांकडून किंवा प्रत्येक कलेक्टरकडून मागून घ्यावी। की जे म्हणत होतो की या जीआरचा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते खरं असल्याचं तायवाडे सर म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।